तर जय भीम पब्लिक. काय चाललं तर आजचा विषय आहे. आजचा विषय असा आहे की आपण चाललो आहे भीमा कोरेगावला. तर भीमा कोरेगावला आपण चाललो आहे आपल्या 500 शिवरायांना मानवंदना द्यायला. तर बघू शकता. तर हे आपले राहुल भाऊ आहे. राहुल भाऊ तर ट्रिप आहे आज आम्हाला. गाडी आलेली बघू शकता. ती गाडी आपल्या गावातलीच गाडी आहे. काही तर आपली खूप तयारी आहे. आपले राहुल भाई आहे. पब्लिक तरी आपले बावड्या भाऊ, ते दादू मामा, ते पाठवंग आपले बंधू पण आपल्या सांगायचे बघू शकतात. युट्यूब स्टार आहे हे पण आपले बंधू आहे. बंधू ऐका ना आपल्या पब्लिकला. तर बंधू बिझी आहे मित्रांनो. काही विषय नाही. बंधूने ऐकायला शॉर्टकट मध्ये. तर आपला हा ब्लॉग आता एकदम मस्त पद्धतीने बनवणार मित्रांनो. शेवटपर्यंत बघत राहा. आपण भीमा कोरेगावला जाताना काय काय करतो ते. तर चला आता अजून काही मित्रमंडळी यायचे बाकी तर त्यांना घेतलं की आपण लगेच निघणार आहे. आपली झालेली सगळी तयारी. सगळे आपले मित्रमंडळी आलेले बघू शकतात. फक्त एकच जण घ्यायचं आहे दादाला, का दादा आहे तिकडं पुढं. तर आपण आता चालू भीमा कोरेगावला. तर आपण रेल्वे गेटला थांबले कारण की रेल्वे गेट पडलेलं आहे. तर आपले सगळे मित्रमंडळी बाहेर आले गाडीच्या. त्या विषयी बघा आपण रेल्वेची वेटिंग करतोय बघा. तर बघा आधी रेल्वे. आली आपली गाडी. तर मित्रांनो आपण उतरला यायचे. नाश्ता वगैरे करायचा आहे कारण आपण सकाळी निघलो होतो 7 वाजता. तर आता मस्तपैकी नाश्ता वगैरे करू काहीतरी. आपली गाडी पोरं चालली आपली मध्ये बघा. दादा जय भीम मित्रांनो. दादाचा जय भीम घेऊन टाका. कमेंट मध्ये जय भीम मारून द्यायचा. ओके मध्ये. फोटो घे. तर चला आपण चाललो आहे. तर चला काय असेल ते सनी भाऊ. पाणी खूप थंड आहे. पाणी गरम करून सनी भाऊचं ऐकून घ्या. पाणी खूप थंड आहे. हे बावडे भाऊ काही विषय नाही. आपले दाजी इथं थांबले. तर बघू शकता हे एकदम भारी असं फिशिंग टँक आहे बघा. किती भारी भारी मासे. चला नाश्ता वगैरे करायचा आहे आता मस्त पाहिजे. नाश्त्याला आपण चाललेलो आहे. आपले मित्र परिवार इकडं पाठीमाग आलेले आहे. मस्त भारी हॉटेल आहे. तर बघू काय ऑर्डर द्यायचे आपली पब्लिक. मित्रांनो बघा रस्सावडा आलेला आहे. रस्सावडा आहे. ते 2 पाव, पापड, कांदा, शिरा, पोहे, दही. तर आपले मित्र परिवार अगदी चालू झालेले आहे जेवण करण्यासाठी, नाश्ता करण्यासाठी. सॉरी हे आपले दादू मामा आहे. इकडे दादा आहे. इकडे सोमा भाऊ, भावड्या भाऊ. सोमा भाऊ ऐकर काही विषय नाही. ते आपले दादा भाऊ दादी. फॅमिली रेस्टॉरंट शुद्ध शाकाहारी. आपला नाश्ता वगैरे झालेला आहे. आपण आता आलो बाहेर मस्त पैकी. कसं आहे मग रोड पब्लिक आवडला का नाही तुम्हाला? पुलावरती आपण. पुलावरती भरपूर मशनी. 1 मिनिट. 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 1 मिनिट.
बघा इथं भरपूर अशा गाड्या आहे. इकडे टू व्हीलर पार्किंग आहे. इकडे समोर फोर व्हीलर पार्किंग आहे. तर आपण आता चाललोय बस स्टँडकडे, कारण इथं भीमा कोरेगाव जाण्यासाठी बसची सुविधा केलेली. तर बघा मित्रांनो, भरपूर पब्लिक आहे, काही विषय नाही. भरपूर असे पोलिसांची बी सुविधा आहे, जागी जागी पोलीस आहे. तर मित्रांची काळजी घ्यायचा कार्यक्रम चाललेला आहे. काही विषय चाललंय, बसमध्ये चढतोय. त्या बस आपण बसमध्ये आलोय. आपली बस झालेली आहे. नाही घेतली मी, ती विसरून गेलो. तर मित्रांनो, आपण अशा पद्धतीने उतरलोय. आता आपण उतरून दिलेलं आहे इथंच बसने. आपण इथं चालत चाललोय. तर बघा पब्लिक समोर, तुम्हाला पब्लिक दाखव. समोर पब्लिक बघा मित्रांनो. बघा ही लहान मुलगी कशी दोरीवर चालते. तर मित्रांनो बघा, हीच ती भीमा नदी मला दिसत असन. तर आपण त्या भीमा नदीच्या पुलावरून चाललेलो आहे. तर अशा पद्धतीने आपण स्तंभाजवळ जवळ आलेलो आहे. बघू शकता स्तंभ तो तिकडे आपला हात, तो समोर स्तंभ. हाच तो स्तंभ आपला. विजयाचा दिवस तो म्हणजे 1 जानेवारी 1818 भीमा कोरेगाव. विनंती आहे, थकान येऊ नका, गर्दी करू नका, आरामात हळूहळूपणे चालत. पल्लवी दोन तांबे नावाची 3 वर्षाची मुलगी पोलीस मदत केंद्र येथे सापडली आहे. तिचे नातेवाईक ज्यांनी पोलीस मदत केंद्र येथे तात्काळ यायचंय. मोबाईल फोटो काढून गर्दी करू नका. फोटो करता एका ठिकाणी गर्दी करू नका. स्तंभाच्या डाव्या बाजूस उभे आहेत. मयूर विनायक गंगावणे, वय वर्ष 10. तर जे मित्रांनो, आपण आता आलोय काहीतरी खरेदी करायला. तर आपल्या संग आपले मित्र आहे, आता यांना काहीतरी खरेदी करायची आहे. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही, एवढी गर्दी असल्यामुळे आपल्याला काय त्याच्यामध्ये काही बोलता वगैरे नाही आलं. तर थँक्यू, तुम्ही ते व्हिडिओ बघताय, थँक्यू. बघा मित्रांनो, किती भारी भारी कॅलेंडर आहे. इकडे फोटो आहे, फोटो मध्ये कॅलेंडर आहे. बघा काय घे ते एकदम भारी भारी स्टॉल लागलेले, सिनेमामध्ये पुस्तक वगैरे बघा ते विकायला आहे. गाडीचं किचन पण आहे. गाडीचं किचन एकदम भारी भारी वस्तू आहे. छोट्या छोट्या मूर्ती, बाबासाहेबांची छोटी मूर्ती, तरी तर टी शर्ट पण आहे एकदम भारी भारी. लहान बाळाची, लहान मुलांची छोटे छोटे टी शर्ट आहे, मोठ्या पोरांचे पण आहे. बघा इथं क्वालिटीचे शर्ट आहे ती भारी. तर मित्रांनो, इकडं फोटो पण आहे, बघू शकतात बाबासाहेबांचे एकदम भारी भारी फोटो आहे. महाराजांचे पण फोटो आहे. शांतता संयम शोभ. नाही नाही, तोच भारी आहे, तोच. तर बघा, आपण हा फोटो घेतलाय. सरळ करा, एकदम सरळ दाखवा. तर बघा, हा फोटो आपण घेतलाय घरी लावून.
कसा वाटला कमेंट मध्ये सांगा मित्रांनो. आता जे पाहिजे ती खरेदी इथं काही विषय नाही. बघा ना लगेच दिसतो. तर मित्रांनो आता आपण वडबुद्रुक या गावात आलेलो आहे. आता आपण चाललो आहे संभाजी महाराजांच्या समाधीकडे आणि गणपत महाराज यांच्या समाधीकडे. तर चला बघूया आपण. तर इथे गाव आहे, इकडे जाण्याचा रस्ता, इकडं गाड्या वगैरे लागलेल्या आहे, काही खूप मस्तपैकी बांधलेला आहे. तर बघू शकता त्या बे आपली संभाजी महाराजांची समाधी आहे. एकदम भारी पद्धतीने अशी बांधलेली आहे धर्मवीर संभाजी महाराज. बघा मित्रांनो किती भारी पद्धतीने टाकली महाराज. संभाजी महाराज समाधी तर बघू शकता. जुनं पुराण बघू शकता मित्रांनो संभाजी महाराजांची समाधी. जायला इंटर नाही तर ही संभाजी महाराजांची मित्रांची समाधी आहे. कवी कलश बघू शकतात. आपण झूम करू, वाचता आलं तर ठीक तुम्हाला. तर आपण आता चाललोय गणपत महार त्यांच्या समाधीकडे. ती समाधी बघू शकतो आपण. ते आपले पोरं जरा पाठीमागं राहिले. काही नाही, राहुल भाऊ आहेच आपल्या पाठीमागं गायडन्स करायला आपल्याला. राहुल भाऊ आहे, दादू मामा आहे, काही विषय नाही. तर बघा ती समाधी, इथून समाधी जाण्यासाठी केलेलं आहे रस्ता वगैरे. तर बघू शकता समाधी मारून इकडं समाधी बघण्यासाठी. तर इथं फुलं वगैरे पण आहे. फुलं वगैरे चढवायचे असेल तर फुलं वगैरे पण इथं बसलेली मुलं आहेत. हे कोण आहेत? हे गणपत महार. चला पुढे चला हे गणपत महाराज यांची समाधी आहे. चलो तर मित्रांनो तुम्ही हा बांगला बघितलेला आहे का? ठीक. तर आपण मध्ये चाललेलो आहे. तर मित्रांनो जय भीम शेवटचा. तर अशा पद्धतीनं आपलं भीमा कोरेगावमध्ये येऊन आपलं सगळं काही तुम्हाला दाखवलेलं आहे. तसं जमन माझ्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं थँक्यू. मित्रांनो अशा पद्धतीने आपला व्हिडिओ हा संपलेला आहे. बाय बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय भीम.